नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा महा एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणत्या शाळा सुरू होणार आहेत 23 नोव्हेंबरपासून, कोणकोणत्या शाळा सुरू होणार आहे, कोणकोणत्या बंद राहणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होत आहे, कुठकुठल्या शाळा सुरू होणार आहे, सर्वच माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती बघूया. तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामधल्या सर्व सरकारी भरतींची अपडेट आणि एज्युकेशनल अपडेट तुम्हाला सर्वात लवकर या चॅनलवर पाहायला मिळते. तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आजच्या लोकमत पेपरची न्यूज आहे बघा. मुंबई, ठाणे, पनवेलमधील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत राहणार बंदच. मित्रांनो, आजच्या लोकमत पेपरची न्यूज आहे बघा. मुंबई, ठाणे, पनवेलमधील सर्व शाळा ज्या आहेत त्या 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहतील असे आदेश दिलेले आहेत. ते आपण पुढं पाहणारच आहोत. तर बघा मित्रांनो, मुंबई, ठाणे, पनवेलमधील सर्व शाळा ज्या आहे 31पर्यंत बंद राहतील. शिक्षण मंत्री म्हणाल्या, खबरदारी घेऊनच स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. तर शिक्षण मंत्री म्हणाले आहेत की खबरदारी घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळा सुरू करण्याबाबत त्या त्या एरियामधल्या शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असं शिक्षण मंत्री यांनी म्हटलेलं आहे. तर बघा मित्रांनो, वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहतील असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आले आहे. मित्रांनो बघा, मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील ज्या शाळा आहेत त्या 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहतील असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, पुढे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह संचल यांच्या आदेशानुसार डिसेंबरपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनाची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या. याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी, सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळा बंदच राहणार आहेत. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना शुक्रवारी तसे निर्देश दिले. तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी, सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संबंधितांना यंत्रणांना दिले आहे. बघा मित्रांनो, मुंबई, ठाणे आणि पनवेल महानगरपालिकामधल्या या ज्या शाळा आहेत या सर्व 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जे आहे ते पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संबंधितांना यंत्रणांना दिलेले आहे. 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील ज्या शाळा आहेत त्या बंद राहतील. बाकीच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू होणार आहे. मात्र फक्त 9वी, 10वी, 11वी आणि 12वीचे वर्ग जे आहेत ते 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तर मित्रांनो, ही छोटीशी अपडेट आलेली होती. मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये सर्व शाळा ज्या आहेत त्या 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. बाकीच्या शाळा सुरू होणार आहे, मात्र 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामधल्या सर्व सरकारी भरतींची अपडेट या चॅनलवर सर्वात लवकर पाहायला मिळते. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.